लग्न म्हणजे आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा, नव्या जीवनाची सुरुवात, सहजीवन आनंदात जावे अशी आशा, जोडीदारासोबत शेवटपर्यंत प्रवास करण्याचा ध्यास. मात्र राजस्थान येथील लग्न समारंभातील प्रकाराने अनेकांना धक्काच बसला. झाले असे की शेवटचा फेरा सुरू असताना नवऱ्याला फोन आला आणि चक्क लग्नच मोडलं. नेमकं काय घडलं पाहूया. लग्न समारंभात कधी कधी असे काही आश्चर्यचकित प्रसंग घडतात की त्यामुळे सर्वच काही बदलतं. होणारं काही वेगळंच असतं आणि घडून जातं भलतंच. होय, आत्ताचा आम्ही जो प्रसंग सांगणार आहोत तो आहे राजस्थान मधला. करोली येथे लग्नविधी सुरू होता. वधूवर फेरे घेत होते. 7 फेरे घेऊन 7 जन्माच्या गाठी बांधल्या जात होत्या. इतक्यात एक फोन आला आणि फेरी सुरू असतानाच नवरदेवाने हा फोन रिसीव्ह केला. फोन करणाऱ्याने नेमकं काय सांगितलं हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र नवरदेवाने पुढील विधी करण्यास चक्क नकारच दिला. विशेष म्हणजे जेव्हा विधी थांबवला तेव्हा 6वा फेरा सुरू होता. हा फोन एका मुलीने केल्याची चर्चा आहे. नवरदेवाच्या या निर्णयामुळे साहजिकच वधूकडील मंडळी चिडली. ही भानगड मग पोलीस ठाण्यात गेली. नवरदेवाने अचानक लग्नच का मोडले हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. शेवटी हा वाद पोलीस ठाण्यात न सोडवता स्थानिक पंचायतीच्या माध्यमातून सोडवण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबियांनी घेतला. असं असलं तरी वधूच्या कुटुंबाने या लग्नासाठी सुमारे 56 लाख रुपये खर्च केल्याचीही चर्चा आहे. आता हा वाद संपून पुन्हा फेरे घेतले जातील की नाही याची शाश्वती नाही. मात्र ऐन लग्न समारंभात आणि फेरे घेताना फोन करणारी ती मुलगी कोण आणि तिनं नेमकं काय सांगितलं हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.